नॅनो युरियाचा वापर नाही करायचा आहे, त्याच्याऐवजी झिंक वापरायचं आहे. आता आपल्याला मका पिकासाठी पहिला स्प्रे घ्यायचा आहे. तर बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणणं असतं की पहिला स्प्रे कोणता घ्यायचा. तर आपल्याला मकासाठी एकदम स्वस्त असा पहिला स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून आपण 2 स्प्रे करतो त्यामध्ये पहिला स्प्रे तो एकदम स्वस्त आणि आपल्या सर्वांना माहिती आहे तो म्हणजे आपण काय करतो की इमामेक्टिन बेंझोनेट 5% प्लस नॅनो युरिया या दोघांचा स्प्रे करतो. त्याचे रिझल्ट पण एकदम चांगले येतात. इमामेक्टिन आळीवर पूर्णपणे कंट्रोल भेटतो आणि नॅनो युरियामुळे एकदम चांगल्या प्रकारे मकाची वाढ होते आणि काळोखी पण येते. तर आपल्याला यावर्षी तोच स्प्रे आपल्याला मकावर करायचा आहे. प्लस फक्त आपल्याला काळजी काय घ्यायची, जर यावर्षी आपल्या बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही झालाय, जमीन ही पूर्णपणे कोरडी आहे, तर जर आपली पण जमीन कोरडी असेल तर एक काळजी घ्यायची ती म्हणजे आपल्याला नॅनो युरियाचा वापर नाही करायचा आहे, त्याच्याऐवजी झिंक वापरायचं आहे. जेणेकरून नॅनो युरियामुळे प्रॉब्लेम काय येऊ शकतो की मकाचा जो पोंग आहे त्या पोंगाला स्कॉचिंग किंवा पूर्णपणे जळून जाईल, जेणेकरून जमीन ही कोरडी त्यामुळे म्हणजे एक आग पाडल्यासारखं होईल. त्यामुळे आपल्याला यावर्षी जमीन जर कोरडी असेल तर नॅनो युरियाचा वापर नाही करता आपल्याला झिंकचा वापर करायचा आहे. जेणेकरून यावर्षी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मका आहे पूर्णपणे पिवळ्या आणि लालसर दिसत आहे. तर त्या प्रॉब्लेम पासून आपली मका वाचेल आणि चांगल्या प्रकारे काळोख येईल. त्यासाठी आपल्याला झिंकचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला स्वस्तामध्ये एकदम चांगला असं कॉम्बिनेशन घेऊन मकाला पहिला स्प्रे हा करायचा आहे. आपण सुद्धा आज मकाला पहिला स्प्रे हा करतोय. धन्यवाद.